विचारबीज बुद्धिमत्ता आणि गणित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इतिहास या विषयातील प्रकरण क्रमांक 1 आणि 2 याचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही देखील ज्या वेळेला उत्तर तुम्हाला माहिती असणार आहे तर ते बाजूला कागदावर तुम्ही नोट डाऊन करू शकताय आणि नंतर चेक करू शकताय. चला सुरुवात करूया. इतिहासाच्या साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो? ए. भौतिक, लिखित आणि मौखिक. बी. फक्त लिखित. सी. फक्त भौतिक. डी. फक्त मौखिक. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 2. अंदमान येथील प्रसिद्ध तुरुंगाचे नाव काय आहे? ए. आगा खान पॅलेस. बी. सेल्युलर जेल. सी. लाल किल्ला. डी. साबरमती आश्रम. तुम्ही उत्तर माहिती असेल तर अगोदरच नोंद करून ठेवा. उत्तर क्रमांक बी. सेल्युलर जेल. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? ए. लोकमान्य टिळक. बी. महात्मा गांधी. सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डी. महात्मा फुले. उत्तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी. खूप छान. ब्रिटिश काळात लोकजागृतीचे साधन म्हणून कोणते वृत्तपत्र प्रसिद्ध होते? ए. केसरी. बी. ज्ञानप्रकाश. सी. अमृत बाजार पत्रिका. डी. वरील सर्व. आपलं उत्तर वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5. नकाशे कोणत्या प्रकारचे साधन मानले जाते? ए. भौतिक. बी. लिखित. सी. मौखिक. डी. श्राव्य. आपण उत्तर बाजूला नोट डाऊन करून ठेवू शकता बाळांनो. बी. लिखित. खूप छान. पुढचं प्रश्न क्रमांक 6. छायाचित्र कोणत्या प्रकारची साधने आहेत? श्राव्य, दृकस्वरूप, मौखिक, भौतिक. तर कुठलं येईल बाळांनो? हे दृकस्वरूप. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी गायले? ए. रवींद्रनाथ टागोर. बी. सुभाषचंद्र बोस. सी. लोकमान्य टिळक. डी. महात्मा गांधी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चलो पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 8. पोवाड्यामधून कोणती माहिती मिळते? ए. ऐतिहासिक घटना. बी. व्यक्तींचे कार्य. सी. प्रेरणा आणि डी. वरील सर्व. उत्तर व्यवस्थित निवडायचे बाळांनो. पर्याय क्रमांक काय येईल? डी. प्रश्न क्रमांक 9. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली? ए. दादासाहेब फाळके. बी. टिळक. सी. सावरकर. डी. आंबेडकर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 10. चित्रपट हा कोणत्या तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे? ए. मध्ययुगीन. बी. आधुनिक. सी. प्राचीन. डी. मौखिक. तर चित्रपट हा बी. पर्याय क्रमांक बी म्हणजेच आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रकरण 2. प्रबोधन युग कोणत्या शतकांदरम्यान ओळखले जाते? म्हणजे कुठल्या शतकांच्या दरम्यान प्रबोधन युग म्हटलं जातं? पर्यायानुसार आपल्याला उत्तर द्यायचे. तर पर्याय क्रमांक काय येईल बाळांनो? बी. 13वे ते 16वे शतक. पुढं छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक ए. लिओनार्दो दा विंची. बी. कोलंबस. सी. जोहान्स गुटेनबर्ग. डी. वास्को द गामा. तुम्हाला उत्तर याचं माहिती आहे बाळांनो. काय येतं? जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 13. धर्मसुधारणा चळवळीमुळे कोणत्या तत्त्वांना महत्त्व मिळाले? ए. गुलामगिरी. बी. राजेशाही. सी. स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य. डी. सरंजामशाही. तर काय येतं? पर्याय क्रमांक सी. स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य. प्रश्न क्रमांक 14. 1498 भारतात कोण पोहोचला? ए. ख्रिस्तोफर कोलंबस. बी. बार्थोलोम्यू डायस. सी. वास्को द गामा. डी. नेपोलियन. कोण आलं होतं भारतामध्ये? वास्को द गामा हा आला होता. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व कोणी केले? ए. जॉर्ज वॉशिंग्टन. बी. नेपोलियन. सी. रुसो. डी. वॉल्टेअर. तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 16. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणती मूल्ये दिली? ए. स्वातंत्र्य, समता, बंधुता. बी. लोकशाही. सी. औद्योगिक विकास. डी. साम्राज्यवाद. तर काय दिलं त्यांनी? पर्याय क्रमांक ए. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. प्रश्न क्रमांक 17. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला?
ए फ्रान्स, बी इटली, सी इंग्लंड, डी जर्मनी. याचं उत्तर अर्थातच सी हे असणार आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला. प्रश्न क्रमांक 18, जगाचा कारखाना असे कोणत्या देशाला म्हटले जाऊ लागले? ए फ्रान्स, बी इंग्लंड, सी अमेरिका, डी पोर्तुगाल. तर याचं उत्तर देखील बी इंग्लंड हे येईल. प्रश्न क्रमांक 19, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? वर्ष विचारलेलं, इसवी सन विचारलेलं आहे. ए 1500, बी 1600, सी 1757, डी 1857. याचं उत्तर असणार आहे बाळांनो बी 1600. प्रश्न क्रमांक 20 शेवटचा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? ए 1757, बी 1764, सी 1849, डी 1799. याचं उत्तर असणार आहे ए 1757. खूप धन्यवाद, आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा आणि कमेंटमध्ये आत्ताची उत्तरं नोंद करा.